फक्त 2 ग्रहांच्या उपायांनी तुमच्या कुंडलीतील शुभ आणि अशुभ ग्रहांना सुस्थितीत आणा, म्हणजे शुभ बनवा. शुभ ग्रह म्हणजे सूर्य, चंद्र, गुरु. जर तुम्ही त्यांना सुस्थितीत आणले, तर तुमचा मंगळ ग्रह सुद्धा तुमच्यासाठी शुभ होईल. यासाठी तुम्हाला रोज अंघोळीच्या पाण्यात लिहून घ्या. तुम्हाला रोज अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ आणि चिमूटभर तुरटीची पूड घालून अंघोळ करावी लागेल. तुरटी हे बुधाचेच एक रूप आहे. आता जर तुमचे हे ग्रह शुभ झाले, तर मंगळ हा तुम्हाला काहीही बोलणार नाही. म्हणजेच तुमचे मन शांत असेल, तर तुम्हाला कोणावरही राग येणार नाही. अशुभ ग्रह म्हणजेच राहू, केतू आणि शनी. आता जर राहू शुभ झाला, तर केतू काहीही बोलणार नाही. आणि जर केतू शुभ झाला, तर राहू काहीही बोलणार नाही. आणि जर हे दोन्ही शुभ झाले, तर शनी सुद्धा तुम्हाला काहीही बोलणार नाही. आता कांदा आणि लसूण हे केतूचे रूप आहेत. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? कुष्ठरोगी देखील केतूचेच रूप आहे. म्हणून ह्यासाठी तुम्ही कुष्ठरोगांच्या आश्रमात जाऊन त्यांना 6-6 किलो किंवा 6-6 नग किंवा 60-60 ग्राम कांदा आणि लसूण दान करावा. यामुळे तुमच्या ज्या काही केतू संबंधित समस्या, केतूमुळे मिळणारे छुपे आजार, हिडन इलनेस किंवा स्किन डिझीज, त्वचेच्या समस्या असतील, त्या शांत होतील. दुसरे म्हणजे जर तुम्ही त्यांना खोबरेल तेल दिले, तर कुष्ठरोग्यांनी ते खोबरेल तेल त्यांच्या त्वचेला लावले, तर तुमच्या त्वचेचे समस्या देखील दूर व्हायला लागतील. हे करून नक्की पहा.